कोकणात आज सुद्धा दिवसाची सुरुवात एकदम निवांत झाली आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे रोज हम्मायत असते आणि विराजला तिला खाऊ द्यायचं असतो, तर इथे तेच सुरू आहे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो होतो आठवडी बाजारात आणि इथे विराजच्या हातात जी गाडी दिसत आहे ते त्याने अगदी हट्ट करून आजीच्या मागे लागून घेतलेली आहे. त्यानंतर मग इथे काही फळं भाजीपाला असं सामान घेऊन आम्ही निघालो आणि इथे सुद्धा पूर्ण बाजारात तो चालतच फिरत होता आणि ते सुद्धा मामाच्या हाताला धरून. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आज केला होता मस्त असा पावभाजीचा बेत. तर सगळ्यांनी एकत्र अशी पावभाजी खाल्ली. इथे विराजचा कबीर दादा आणि त्याचे मामा सुद्धा होते. तर हे त्याचे छोटे छोटे मामा आहेत, कारण हे माझे मावशीचे मुलं असल्यामुळे विराजचे मामा लागतात. तरी ते बेगा विराजचा मामा आणि दादांसोबत मस्ती सुरू होती, त्यांचा डान्स सुरू होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घराजवळच फेरफटका मारायला आलो आणि इथे रस्त्यात बरीच अशी करवंदाची काजूची झाडं होती. तर इथे बघा आम्ही काही करवंद सुद्धा गोळा केली आणि इथे काजू सुद्धा झाडाला लागले आहेत. इथे बघा भरपूर ऊन असल्यामुळे त्याचा छोटासा मामा विराजच्या डोक्यावर टोपी धरतोय, कारण सगळ्यांनी टोपी घातलेली पण विराज काही टोपी घालायला मागत नव्हता आणि घातली तरी तो काढून टाकत होता. आणि अशा प्रकारे मस्त आम्ही आजूबाजूला झाडांमध्ये फेरफटका मारत घरी आलो आणि बाहेर खूप ऊन होतं, त्यामुळे घरी आल्याला मस्त असं थंडगारपणे एन्जॉय केलं. विराज जरा वेळ त्याच्या छोट्या छोट्या मामांसोबत खेळला. त्यानंतर ते निघाले त्यांच्या घरी जाण्यासाठी आणि आम्ही आलो आपल्या परसबागेत. तिथल्या झाडांना आलेल्या भाज्या बघून खरंच खूप मस्त वाटतं. सोबतच झाडांना पाणी घातलं आणि घरी आलो आणि कबीर दादाला आहे ना खेळताना कच्ची पपई सापडलेली, तर तो ती घरी घेऊन आला आणि मम्मीने मस्त अशा तिच्या कलरफुल तुटी फ्रुटी बनवली होती. तर इथे बघा छोट्याशा पपईची देखील किती सारी तुटी फ्रुटी झाली आहे कलरफुल, आणि ती विराजने आणि कबीर दादाने एन्जॉय केली. त्यानंतर मग संध्याकाळचा वेळ मस्त असा अंगणात बसून निवांत घालवला आणि सोबतच चहा सुद्धा घेतला. चलो बाय. आणि हो, तुम्ही माझ्या कोकणातल्या व्लॉग्सला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.